पुण्यात झुरळ आली होती. झुरळांचं आंदोलन पुण्यामध्ये झालं. काही चेहरे आंदोलनात दिसल्यामुळं जे सामान्य झुरळ होती, कॉक्रोच, ती झुरळ त्या चेहऱ्यांमुळं सहभागी झाली नाही. खर तर वाटत होतं पुण्यातले झुरळ इतिहास घडवतील, जिकडं पाहावं तिकडं माणसंच असतील. परंतु ते काही प्रस्थापित नाहीत, पैशावाले नाहीत, सगळे सर्वसामान्य चेहरे आहेत. म्हणून जेवढी गर्दी होती ती सुद्धा कमी नव्हती. पण काही चेहऱ्यांच्या लुडबुडीमुळं काही महत्वाचे चेहरे आणि बहुसंख्येनं सहभागी होणारे चेहरे हे एकत्र आले नाहीत. सत्ताधाऱ्यांनी बरोबर झुरळांना एकत्र येऊ नये म्हणून डायव्हर्शन करण्याचा प्रयत्न केला. शेवटी माणसं विभागल्याशिवाय, फाळणी झाल्याशिवाय किंवा गटतट पाडल्याशिवाय शत्रूही विखरला जात नाही. आणि सगळे विभक्त केल्यानंतर शत्रूची ताकद ही विभागली जाईल आणि त्याचा फायदा बरोबर सत्ताधारी आणि ही मंडळी घेत असतात. हे काही वेगळं नाही. पण मला एवढंच म्हणायचंय, जर प्रामाणिक लोक एकत्र आले तर लुडबुड करणाऱ्यांनी किंवा सगळ्याच डगरीवर हातपाय ठेवणाऱ्यांनी विनाकारण सगळीकडे का सहभागी व्हायचं, का तोंड मारायचं, याचा सुद्धा विचार होणं अपेक्षित आहे की नाही. बरं, या चेहऱ्याने किती माणसं आणली होती जी त्या अभिजित दापकेच्या डावीकडे उजवीकडे होती? त्यांनी माणसं आणलेली नव्हती, ती फक्त प्रसिद्धीसाठी तिथं आली होती. कॉक्रोच जनता पार्टी प्रसिद्धीसाठी एकत्र किंवा ती टीम झालेली नाही, हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा कॉक्रोच जनता पार्टी ही विद्यार्थिनींना त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांचा जो घात झाला त्याला न्याय मिळवून देण्यासाठी, मंत्र्यांनी राजीनामा देण्यासाठी तो संघर्ष आहे. सरकारनं सिस्टीम सुधारावी म्हणून तो संघर्ष आहे. मुलामुलींच्या भवितव्याशी परत कुणी खेळू नये म्हणून हा संघर्ष सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं त्या मुलांचं आंदोलन कुणाच्या विरोधात आहे? इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात. आज आरोग्य मंत्र्याचा राजीनामा मागतात, उद्या प्रधानमंत्र्याचा मागतील. पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठीचा हा संघर्ष आहे. आणि सिस्टीम सुधारली पाहिजे. एनटीएची जी सिस्टीम आहे, नीटची जी प्रक्रिया आहे, ती जर इतकी दोषी असेल तर सदोष प्रकार या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना काय अपेक्षित आहे हे कळायला नको. आंदोलकांसोबत कोण डायलॉग करताय? देशभर आंदोलनं सुरू आहेत, तारखा जाहीर केल्या. कॉक्रोच सगळ्या देशभरात स्वतःचं नेटवर्क तयार करतायत. जे सोबत येतील त्यांना घेऊन आणि जे सोबत येणार नाहीत ते. पण बदनाम चेहरे जर या कॉक्रोच जनता पार्टीमध्ये घुसले, जसे इतर पार्टीमध्ये आहेत असं गृहीत धरा, तर मग लोक येणार नाहीत. आम आदमी पार्टी नवीन होते, सत्तेत आले, लोकांना फार उत्सुकता. महाराष्ट्रात सुद्धा टीम तयार झाली. आज कुठे आहेत का ते दिसतात का? मग यांना घालवलं, संपवलं कोणी? तर यांना ही लोक संपवतात जी लोक या सगळ्या सिस्टीम पासून फार लांब असतात आणि त्यांना फक्त प्रसिद्धीची हवास असते. मध्ये जे काम करतात त्यांच्यात जाऊन घुसतात. मी चर्चा पुण्यातली म्हणजे कुठली करतोय मित्रांनो? मी पुण्यातूनच संतोष शिंदे बोलतो. बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर यासाठी चर्चा करतोय. पुण्यात काल मी दुपारी 12-12:30 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेलो होतो. माझं काम आहे विद्यापीठात होतं म्हणून. मला माहित होतं 4 वाजता कॉक्रोच जमणार आहे. फारसा तिथं गर्दी प्रतिसाद काही नव्हता. 3-3:30 नंतर लोक आली. जी आली ती काय तुम्हाला माहितीच आहे, सोशल मीडियावर जे कनेक्ट असतात तीच. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं आलं होतं, त्याच्यामुळे संख्येकडून अपेक्षा करू. पण जी काही गर्दी होती ती पण काही कमी नव्हती. पण ज्या पद्धतीचं वातावरण, 20-25 मिलियन जर इन्स्टाला आणि इकडे त्यांचे फॉलोअर्स होत असतील, ठीक आहे, त्यांना बॅन केलं सरकारने, घाबरलं सरकार कॉक्रोचला.
मग ते जर लाखो लोक सोशल मीडियावर गोळा करू शकत असतील तर हजारो लोक तरी आले पाहिजे. जर 5-10 हजार लोक जर आले असतील तर पुण्याची ही चर्चा दिल्लीच्या संसद भवनापर्यंत झाली असती, हे नाकारून चालणार नाही. आणि मग राजीनामा देशाच्या आरोग्य मंत्र्याचा घेतला पाहिजे आणि त्याला द्यायला लावलं पाहिजे, इतकी यंत्रणा हल्ली असते. पण आंदोलनाचं डायव्हर्शन असेल, काही काड्या करणारी मंडळ असतील, विनाकारण 2 ठिकाणं टाकली आणि जे नको चेहरे होते ते त्याच्यात घुसल्यामुळे जे मूळ पुणेकर आहेत, जो सतत आंदोलन करतो, लढतो, भांडतो, आवाज उठवतो, जसं अभिजित दापकेनं जय जय शिवराय, जय भीम जय भीम जय भीम घोषणा दिल्या, संविधान जिंदाबादच्या दिल्या, म्हणजे आपण का आंदोलन करतोय, का मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, सगळ्या घोषणा ताकदीने दिल्या. पण माणसं तशी होती का त्याच्यामध्ये? पण हे राष्ट्रीय स्तरावरचा विषय असल्यामुळं तुम्ही किती गांभीर्याने घेतला पाहिजे. पण मला असं वाटतं, जे चेहरे बदनाम आहेत, जे प्रोडक्टच खराब आहे, किंवा ज्यांना कुठल्याही म्हणजे मुख्य प्रवाहात घेतलं जात नाही, ते फक्त प्रसिद्धीसाठी तिथं थांबून, तिथं घुसून जर स्वतःचा चेहरा म्हणजे फेस व्हॅल्यू वाढवणार असतील, तुमच्यामुळं घुसखोरांनो ते आंदोलन फार गर्दीचं आणि ताकदीचं झालं नाही, याचं दुर्दैव वाटतं. हे मला या माध्यमातून सांगायचं. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा, आंदोलन करणाऱ्यांमध्ये इतकी ताकद आहे की ते आंदोलन करू शकतात, मोर्चे घेऊ शकतात किंवा मेळावे करू शकतात फुल स्टेटमध्ये. तुमचं असं काय कॉन्ट्रीब्युशन आहे की तुम्ही काहीतरी करू शकता? तुमच्याकडून अपेक्षा नाहीत, कारण तुम्ही काही करू शकणार नाही. दुसऱ्यांनी टाकलेल्या सतरंजीवर बसणारे तुम्ही दुसऱ्याला कधीच सतरंजी तर टाकणार नाही, बसा सुद्धा बनणार नाही. हे वास्तव आहे. हे वास्तव उभा महाराष्ट्र आणि देश जाणतोय. पण तुमची संख्या आता हळूहळू वाढतीये, म्हणून कदाचित काही गोष्टी इकडच्या तिकडच्या होऊ शकतात. मला एवढंच सांगायचंय, जर या सगळ्या गोष्टी सकारात्मक पद्धतीने घेतल्या, मांडण्याचा प्रयत्न झाला आणि सरकारला जर झुकावं लागलं, झुकण्याची मानसिकता आणल्याशिवाय, ताकदीनं महाराष्ट्रासह देशभर संघर्ष झाल्याशिवाय, आंदोलन झाल्याशिवाय, पण हे सगळे आंदोलन संवैधानिक पद्धतीनं, त्या नीटच्या परीक्षामधल्या ज्यांचं नुकसान झालंय, ज्यांना धक्का बसलाय, ज्या मुलांनी जीव दिलाय, त्या सगळ्यांना न्याय मिळवायचा असेल तर नीट परीक्षेमध्ये जे काही फेरबदल सुचवलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जो काही घोटाळा आहे, त्या सगळ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि आयुष्यभर त्यांना आतमध्ये चढवलं पाहिजे. यासाठीचा हा लढा आहे. हा कुठल्या चेहरे आले म्हणून डायव्हर्ट होणारा किंवा कोणतरी घुसखोरी करून चुकीच्या घोषणा देतोय म्हणून गोंधळ घालणारा म्हणजे हा प्रवाह नव्हता. तरी सुद्धा काही लोकांनी घुसखोरी करून म्हणजे त्या अभिजितला विनाकारण डायव्हर्ट करून सगळं गोंधळ घालण्याचं काम ज्याने कुणी केलं ते फार दुर्दैवी आहे. म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा जे कॉक्रोचचे समर्थक आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे जेवढे झुरळ समर्थक आहेत त्यांच्यापर्यंत यासाठी हा व्हिडिओ पाठवा, त्यांना खरं कळू द्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातलं आंदोलन ज्या ताकदीनं कॉक्रोच जनता पार्टीचं व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, हे मान्य करा. आणि ज्या ताकदीनं लोक एकत्र येणं अपेक्षित होतं, अभिजितची चूक झाली. जे काही 2-4 चेहरे आहेत त्यांना घेऊन पत्रकार परिषदेला बसले, त्यावेळेस तो चेहरा प्रमोट झाला आणि लोक म्हणले नाही जायचं, कारण अशी लोक त्याच्यामध्ये दिसत आहेत. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. याच्याबद्दल जर कोणीच काय बोलणार नसेल तर हे फार दुर्दैवी आहे आणि हे मला मांडणं माझं एक कर्तव्य होतं म्हणून बोललो. बाकी कोणाला जर मिरच्या झोंबल्या असतील, राग आला असेल तर तो तुम्हाला लखलाभ असो. सत्य मांडायला हिंमत लागते आणि ती हिंमत भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. हे खरंय की खोटं आहे? धन्यवाद.